कुठल्या गावात आहे का आम्हाला माहिती नाही अजून. आम्ही आलोय म्हणजे सावर्ड्यातच आहे, पण गाव आम्ही वाचलेलं नाही कुठचं काय. म्हणजे गुगल मॅपच्या सहारे आम्ही जातोय. आता आम्ही पोचलोय लोकेशनला, म्हणजे 2 मिनिटात पोचू. तर इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. ते बघा तिकडे आपलं जायचं आहे, ते दिसत नाही इथं दाखवतो. चला जाऊ द्या तुमची गाडी. गाईज बऱ्याच दिवसांनी मोठं ब्लॉग, बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळजवळ महिन्याभरात तरी जास्त 2 महिन्यानंतर तरी मी मोठं ब्लॉग स्टार्ट करतोय. सो बघा तुम्ही आजचा ब्लॉग. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम आहे राजेश पाचपुडे ब्लॉग. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो काय काय होतंय. चाललोय बाहेरच जरा, ते तुम्हाला दाखवीन लोकेशन. कारण का आता सांगितलं तर ब्लॉगमध्ये तुम्ही राहणार नाही. हेल्मेट खाली खाली येते यार, कारण का कॅमेरा लावला ना पुढं. सेट यार, हेल्मेट सेट करना पडेगा यार ब्रो, रुको जरा. ओके आता सेट बरोबर झालंय, पण माझी मान आवडली गेली जोरात. तर मित्रांनो आज आपण जातोय जरा कोकणातल्या आपल्या एकदम प्रसिद्ध ठिकाणी. सो त्या लोकेशनचं मी तुम्हाला नाव आधी सांगणार नाही, कारण का तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा मग तुम्हाला समजेल. बघा तुम्ही संपूर्ण ब्लॉग. तो मी आणि आपला मित्र एक झाला आहे आपल्यासोबत, आणि अजून एक मित्र आहे, तो गाडी घेऊन येणार आहे. सो चलो देखते. तर आपण डायरेक्ट मित्रांनो मुंबई गोवा हायवेलाच भेटूया, कारण का थोडा त्रास होतो आहे. हेल्मेट सेट झाला आहे नाही, तर मित्र आला तो त्याच्यासोबत करून मी बरोबर ॲडजस्ट. सो तब तक के लिए ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही मित्रांनो, ब्लॉगमध्ये बने रहो. तर मित्रांनो आम्ही असे काय निघालो आहे बघू शकता तुम्ही. इकडे बाबेश्वर आणि इकडं सागरेश्वर आणि इकडे मी आहे. तर मित्रांनो असं काय आम्ही निघालो. तर कुठं तो आपल्यासोबत चालला आहे. आम्ही गाडी चेंज केली, कारण काय माहिती आहे काय, आपल्या गाडीचे कागद सगळे ओके होते आणि त्यामुळे आम्ही घेऊन चाललो. भेटू आपण पुढे प्रवास जो काय असेल तो आमचा दाखवू तुम्हाला. बघा नवीन हेल्मेट घेतलाय स्पोर्ट बाईक. आणि आता काय मुक्षी घाट. ट्रेन पण आली तिकडं तुम्ही तिथे गेला तुम्हाला माहिती नाही, पण काय पुढच्या टाइमला जाईपर्यंत आपल्याला जाऊपर्यंत आपल्याला भेटेल ट्रेन जाईल. बऱ्यापैकी हे बघा अजून पण जाते मित्रांनो, ट्रेन अजून पण जाते. मालगाडी गेली. मित्रांनो माझ्या आवाजाला ॲडजस्ट करा जरा. हे आहेत काय बोलत त्याला रे, कार्बन डायऑक्साईड नाही कार्बन सापलाय, त्याच्यामुळे आवाज जरा ॲडजस्ट करा भावा. गाईज आता आम्ही मुंबई गोवा हायवेला आम्ही सुरुवात केली आहे त्याच्यावरून. तो इकडे हनुमानजी का मंदिर जरा जा रे. पोचतोय. तर अजून पण काम चालूच आहे रस्त्याचं. तुझे बघा की साईडवर जाणार आहे बघा. ब्रिजचं काम चालू आहे बघा. एवढ्या हाईटवर जाणार आहे ब्रिज हा, आणि हा पहिला ब्रिज जरा कमी आहे. तो आताचा ब्रिज जो आहे तो भरपूर मोठा बनवला गेला आहे. ट्रॅफिक 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 एकाला ना थांब भावा, ट्रॅफिक भेटत नाही संगमेश्वरला. तर रस्ता होईपर्यंत आपल्याला एवढं सहन करायला लागणार आहे जरा. संगमेश्वरला आहे मित्रांनो, बघूया तुम्ही. ट्रॅफिक वगैरे आहे बऱ्यापैकी, बट आता बघा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जरा ॲडजस्ट करायला लागतंय. होईल ओके होईल. संगमेश्वर मार्केट कुठं थांबतोयस?
कुठं थांबतोय तिथं मी म्हणतो पुढं ते कुठं माहितीये काय आपल्या ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये आपण चिपळूणमध्ये येताना नाश्ता केला माहितीये चिपळूणमध्ये येताना तिथं क्वालिटी होती होड मग चल गाईज आता आम्ही संगमेश्वरला थांबलोय बघू शकता तुम्ही संगमेश्वरचं मार्केट तो असं काय ब्रिजचं काम चालू आहे इथले बाब्याची गाडी इकडे लावतोय दुरला सगळा रे कपड्यांवरती पण तर तुझी फॉर्म्युला म्हणून काय एवढं वाटत नाही हा तुझ्या अप्परवर सगळी घाण आहे बघ एकदम चकाचक दिसते हा दुरला परत काय येतो सो गाईज आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय पण इथं मला वाटत नाही आपण जाऊया पुढं इथं पुढं करूया नाश्ता मित्रांनो आम्ही आता नाश्ता करून थांबलोय सो आधी नाश्ता करूया आणि मग बोलू बाकीचा ब्लॉग भूक तर जोरात लागले चला नाश्ता करूया बाबेश्वर तर नाश्त्याला बसूया बघू बाकीचा ब्लॉग काय होतो तो एकदम प्रॉपर पद्धतशीर बसायला तर गाईज आम्ही आता बसलोय ना हे बघा स्वर्ग दिस कॉल्ड स्वर्ग नदी पण आहे हो त्या साईडला सो असा काय व्ह्यू आहे काय खाऊया रे बोल ऑर्डर काय द्यायचा रुमाल अंदाज पण लय वांधी झाले तरी दोस्तों हमारा नाश्ता वगैरे करके हो गया है तर आता आम्ही चाललो निघणार थोड्या वेळात तर ह्या लोकेशनला आम्ही सोडून जाणार सो चलो बघू शकता कान कापले आहेत आमचे हे हेल्मेट घालून निघालेत अरे हेल्मेट ब्रो इसको इज्जत दे थोडा नया कोई आहे तर सबस्क्राईब करू यार सगळा आमचा नाश्ता करून वगैरे झाला आहे सो चलो लेट्स सी बाकीचा ब्लॉग तुम्ही बघत राहा आम्ही काय काय दाखवत राहू तुम्हाला सो गाईज प्रवासाला सुरुवात झाली परत फायनली आम्ही जवळच पोहोचतोय तर काहीच वेळात पोहोचलो आम्ही काही लोकेशन तुम्हाला काही थोड्याच वेळा हा रस्ता वरती गेलाय ना हा सावर्डे रेल्वे स्टेशनला गेला इकडे वरती स्टेशन आहे काहीच आम्ही सावर्ड्यात आहे आता म्हणजे कुठल्या गावात आहे काय माहिती नाही पण लोकेशननुसार आम्ही जातोय तर बघूया काय व्ह्यू आहे बाब्याचा मोबाईल जरा क्वालिटी घाला कारण का दुर्घटना बोलला जेव्हा आता तेवढा ठीक आहे जरा खराब आला आहे कुठल्या गावात आहे का आम्हाला माहिती नाही जो आम्ही आलो आहे म्हणजे सावर्ड्यातच आहे पण गाव आम्ही वाचलेलं नाही खूप सगळं आहे म्हणजे गुगल मॅपच्या सहारे आम्ही जातोय सो गाईज हा बघा आपल्याला इथे जायचं इथे त्याच लोकेशनची आम्ही वाट बघत होतो काहीच वेळात ब्लॉग तुम्ही बघा तर गाईज आता आम्ही पोचलोय लोकेशनला म्हणजे 2 मिनिटात पोचू तर इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही ते बघा तिकडे आपल्याला जायचं आहे ते दिसत नाही इथं दाखवते चला जाऊ द्या तुमची गाडी तिथून एंट्री आहे वाव इकडूनच बघून बरं समाधान वाटलंय रे शपथ पार्किंगची जागा इथेच राहतोय गाडी तर गाईज आता आम्ही आलो शारदा देवी मंदिर सावर्डे बघू शकता काय खतरनाक देव आहे ते इथून व्ह्यू घेत जबरदस्त तर गाईज आम्ही आता मंदिरच पोचलोय आता आपल्याला बोलता येत नाही आपल्याला कंडिशन तर बघू शकता मी खतरनाक ना जबरदस्त एकदम असा काय व्ह्यू आहे बाहेरचा हा बघू शकता खतरनाक रे एकदम
तर हा मेन गेट आहे आणि इकडून आतमध्ये आहे. आतमध्ये व्हिडिओला अलाउड नाही आहे, म्हणजे व्हिडिओ काय फोटोला पण अलाउड नाही आहे. बाहेरून तुम्ही फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ करू शकता, पण आतमध्ये अलाउड नाही आहे. सो असा काय व्ह्यू आहे आणि इकडे पण बघू शकतो मी. दर्शन वगैरे आमचं झालं आहे आणि थोडे बाहेरचे जरा शॉर्ट्स किंवा व्हिडिओ घेत होतो. तर बघू शकता तुम्ही असा काय व्ह्यू आहे. खूप सुंदर अशा प्रकारे बनवलं गेलं आहे. तर असा काय व्ह्यू आहे, खूप सुंदर आहे आणि यायला पाहिजेच, नक्कीच यायला पाहिजे. तर इथं आम्ही जरा 2-3 फोटो मारतो बाहेर आणि मग बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करू. तब तक केले मी सावकाश का बोलतो माहिती आहे काय, याचं कारण आहे का सांग. इथे शांतता, इथे एवढी शांतता राखायची आहे की तुम्हाला आवाज आला पाहिजे फक्त, बाकी कोणाचा नाही आला तरी चालेल. आम्ही टाईम इथे भरपूर एक्सपेंड केला आणि जवळजवळ तासभर तरी आम्ही एक्सपेंड केलेला. आता आम्ही चाललोय. सो काय दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालो इथून. सो काय दर्शन वगैरे झालंय, तर आता आपण निघूया. चला. मंदिराचा पाठचा भाग तुम्ही बघू शकता. इकडे सुद्धा सुंदर अशा प्रकारे बनवलं गेले रे, खतरनाक. विषय काय माहिती आहे, वरनं उन्हाचा तडका भरपूर जोरात आहे. नॉनस्टॉप गाडी चालत नाही भावान इथे येईपर्यंत. काय सांगा, त्याला मी सांगितलं लोकेशन काय आहे ते. बघू शकता हेल्मेट वगैरे तिथं आम्ही ठेवून गेलो होतो. आणि बाहेरचा लुक बघा, बरं वाटलं. इथे स्वच्छता एवढी आहे ना, बघून समाधान वाटलं. बघून समाधान आल्यावरती समाधान वाटलं. हे झाडाचा काय पाला असणारच आहे, सोडतो विषय, पण बाकी स्वच्छ झाडं असल्यावर असणारच आहे. बघा समाधान वाटतं एकदम. हे जे मंदिर आहे ना ते सावर्ड्यातून बरोबर एक 12 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तुम्ही आलात तर या. सावर्डे फाट्यावरती कोणाला सुद्धा विचारलं, म्हणजे इथल्या लोकांना विचारलं तर तुम्हाला सांगतीलच. प्रसिद्ध देऊळ आहे, कारण का ते प्रसिद्ध देऊळ आहे. तर गाईज आता वाजले बरोबर 12. हेल्मेट शांत वाटेल बघ, शांत वाटेल. हो, मी पण हेल्मेट घालतो. तर बरोबर 12 वाजलेत आणि आम्हाला निघालो आहे. तर चला, इथे भक्त निवास पण आहे आणि आम्ही आता निघालो आहे. तर चला, सावकाश बोलण्याचं कारण तुम्हाला सांगितलं मग अशी काय एवढा स्लो बोलतोय. तर चला, ते पण तुमचाच आहे. चला. तर खूप सुंदर आहे मंदिर आणि असा काय व्ह्यू आहे. आतमध्ये गेटमध्ये यायचा हा बघा, हा एक फाटा आहे. इथून डायरेक्ट तुम्ही आल्या राईट मारलात की डायरेक्ट मंदिराकडे जातो. सो चला, बाकीच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. बाय बाय सावर्डे. अशा प्रकारे आम्ही पोचलोय धामणी पेट्रोल पंपात, म्हणजे परत रिटर्न यायला. पेट्रोल टाकी आम्ही जरा भरतो पेट्रोल आणि मग बाकीचा ब्लॉग कंटिन्यू. ह्याच्यातला होय 100% विषय काय. मुंबईला गेले एका टाकी जाते गाडी, एका टाकी जाते. मला असं वाटतं जाऊन येईल गाडी. किती 600 ना, 300 म्हणजे आरामात. किलोमीटर जाते गाडी, चालते. थांब, गाड्या आहे 350 किलोमीटर. होय. सो अशा प्रकारे आम्ही पेट्रोल टाकून निघालोय. तर चला. मित्रांनो, परत आम्ही संगमेश्वरला येताना पोहोचलोय, म्हणजे रिटर्न येताना आम्ही पोहोचलोय फायनली. मग आज आम्ही थंड प्यायला थांबलोय. होय काय. तो काय आम्ही ज्यूस प्यायला थांबलोय. याचा आवाज येतो भरपूर. संगमेश्वर बस स्टँड. काम 25 आता गलास खाली. हा पहिला बंद केला ना, तर बरे का सांग, दाखव त्यांना काय विषय. जास्त एवढा सुंदर करत होता ना, आवाज करत होता. फड बंद करा सांगितलं, बंद केली लगेच. काय माहिती काय, आम्ही आता प्रवास करू आलोय ना, त्याच्यामुळे आवाज त्रास होत होता कानावर. तर त्यासाठी केला बघा, हेल्मेटची परिस्थिती बघा. स्क्रू पारला.
स्क्रू परला आणि आता आम्ही पोहोचलो संगमेश्वरला. इकडे बस स्टँड. त्याला आपण काय म्हणतो बाबा? लावूया स्क्रू. 10 बोल्ट वॉशर. पिछले वाटर चलता है ब्रो. इसको ढूंढेंगे. लेट्स गो. तो अशा प्रकारे आम्ही थंड होऊन निघालोय. इकडे बघू शकता. थंड तर झालोय. आता घरी जाऊन जेवायचं. जेवलो पण असतो म्हणून पण आता जेवलं पण असतं पण जेवायला नको. आता बाहेरचं लय भरपूर जेवण होतं बाहेरचं. ते बाहेरचं खाणं जरा कमी करायला पाहिजे आपण. हे बघा कोकण रेल्वे. कोकण रेल्वे तर गाइस ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए बाय.